शुभ सकाळ मंडळी, नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी करते आहे रुद्रांसच्या डब्याची तयारी. रुद्रांसला तर हल्ली डोसे आवडतात, तर त्याच्या टिफिनसाठी मी डोसे बनवून देते. आणि सकाळची वेळ ही घाई गडबडीची असते, माहीतच आहे आपल्या सगळ्यांना. तर सगळी घरातली कामं जवळपास आवरलीच आहेत. भांडे कपडे तेवढे बाकी आहेत. रुद्रांसला सोडणार, त्याच्यानंतर करणार मी ते उरलेली काम. आता वेळ आहे 9:15ची. 5-10 मिनटं इकडे तिकडे होतात व्हॅन यायला. तितक्यातच इथून समोरून बैलबंड्या गेल्या. तर मी म्हटलं थोडंसं व्हिडिओ तर घेतलंच पाहिजे. आणि आजकाल बैलबंड्या बघायला मिळत नाही, तर इथे जवळपास वाढू आणायला जातात बैलबंड्या. 25 तारखेला होती. आम्ही राहतो त्या ठिकाणची, म्हणजे आमच्या गावची मंडई. विदर्भामध्ये मंडई म्हणतात. एक प्रकारची जत्राच राहते. सगळ्याच वस्तू असतात, खायच्या प्यायच्या घ्यायच्या, कानातले हातातले पायातले कपडे लत्ते चप्पल जुते सगळ्याच वस्तू असतात. यात्रेमध्ये येतात ना सगळ्या वस्तू, तशाच पद्धतीच्या असतात. पण आमच्या विदर्भामध्ये मंडई म्हणतात. आणि संध्याकाळी करमणुकीचा कार्यक्रम असतो कुठला ना कुठला. मग ती नाटक असो, लावणी असो किंवा हंगामा असो, अशा बरेच सांस्कृतिक कार्यक्रम असतात. तर गावखेड्यातली लोक मंडईच्या निमित्ताने नातेवाईक वगैरे येतात आपल्याकडे भेटायला. आपण सुद्धा जातो. मंडईतील जास्त काही व्हिडिओज मी घेतले नाही. तसं तर आम्ही सगळी मंडई फिरून आलो, खाल्लो पिल्लो, छान मस्त एन्जॉय केला. 100 रुपयाचे 3 जोडी चप्पल. ते माणसाची चप्पल होती ते घे होता म्हणा, तर तो नाही म्हणला ना बापा. 100 रुपयाचे 3 जोडी. ते जलेबी हा आहे माझा भासा टिटू. याचं नाव दुसरं आहे, पण आईने प्रेमाने म्हणायला रोज म्हणून त्याचं नाव टिटू ठेवलं. कारण मध्यंतरी एक टिटूची मालिका आली होती आणि खूप कॉमेडी पात्र होता. तेव्हा म्हणजे आईला खूप आवडत होता, म्हणून आईने याचं नाव टिटू ठेवलं. तो म्हणतो, आत्या माझी व्हिडिओ काढ, माझी फोटो काढ, मी बंदूक चालवतो. तर मी त्याची थोडीशी म्हटलं काढून घेते. खूप छान आहे, क्यूट आहे, गोड आहे आणि माझा भासा आहे मेन म्हणजे. म्हणून भाच्यांचा आत्याला लाडच असतो ना, कुणाचं पण असू देत. मंडईच्या दिवशी हे लोक दुपारी आले 2 वाजता. आणि आम्ही पण मग मंडई आले हे चहा पाणी झाला, फ्रेश झाले थोडेसे. आणि मग आम्ही मंडईत गेलो. मंडईत फिरता संध्याकाळ झाली. आल्यानंतर स्वयंपाक वगैरे केला. रात्री कार्यक्रम होते, पण आम्ही काही गेलो नाही बघायला. आणि दुसऱ्या दिवशी लगेचच जाणार होते, कारण मुलांची शाळा असते म्हटल्यावर कुठं राहायला मिळत नाही आपल्याला. जाणार होते. मग मी म्हटलं काहीतरी बनवायला पाहिजे. मग शंकरपाळे बनवले, गुलाबजाम बनवले आणि लौकी होती तर लौकीचे वडे बनवले. असं पण आपण नेहमी बनवत नाही, कोणी पाहुणे वगैरे आले आपल्याकडे तेव्हाच आपण बनवतो. पण त्या दिवशी पण रुद्रांशने यांना जाऊ नाही दिलं. रुद्रांशला कसं जाणारे पाहुणे नाही आवडत, येणारे पाहुणे आवडतात. सकाळच्या वेळेला रुद्रांशची बडी मम्मी म्हणजे माझी जाऊबाई पण आली होती मुलाला घेऊन. तर जाऊबाईच्या मुलाला पण तो थांबवत होता, रोकत होता, पण ते काही थांबले नाही. ती पण अशी, आता शाळेची मुलं असतात म्हटल्यावर कोणच थांबत नाही. तर तिच्या माहेरी होतं लग्न बहिणीच्या, तर लग्नाला आली होती. मग ती काही थांबली नाही. मग यांना पण याने जाऊ नाही दिलं. आणि बोलत होतो आम्ही, तिकडचे आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. माहेरची मंडळी असते तर आपण इकडच्या तिकडच्या गावातल्या नात्यातल्या इकडच्या तिकडच्या गोष्टी करतोच, तशाच आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. आणि हे बघा, माझ्या आईला तर अजिबात सोडत नाही, सारखा दुखणं भरवतात. कुठेच माझी आई गेली तरी शांत नाही बसू देत बाबा. हे कामं पण तेवढेच करावं लागतात आणि ह्यांचे पण तेवढेच करावं लागतात. आता शेतकरी म्हटल्यावर किती कामं असतात आपल्याला माहितीच आहे. शेतकरी असणं म्हणजे काही साधी सोपी गोष्ट नसते, खूप कष्टाचं मेहनतीचं काम असते. सरळ राय शिपाई ते हिरोईन. ते हात कायला तशी ठेवलीस तर नाही. एक हिरो हो, जास्त दिवस. किती दिवस दूध पिल्लास? 3-4 वर्ष. 3 वर्ष लय जास्त बी पिल्लन, म्हणून तुझे दात झाले तसे. राय आता मोठे, मग आता पडतील तर मोठे मोठे येतील. रायशील बदमाश कंपनी तसं दिसतं. भूत बंगला तर भूतच आहे पक्की. मंडईच्या दिवशी आम्ही मंडईतून काही जास्त घेतला नव्हता, थोडा फारच घेतला होता. फक्त मजा केली, पाळणे बिळणे, मुलं पण इथे तिथे बसले. आणि नंतर दुसऱ्या दिवशी हो आरसाना कंगई 20. त्या कंगईशीन काही काम नाही आहे, आरसेशीन काम आहे. कुठं प्रवासात वगैरे धरून जावाले आहे का नाही? दिसते का चेहरा पूर्ण क्लिअर? राहू दे. असा घेतला. तुम्ही काका घेतल्या मंडईतून काल? कसा वाला पिण्याचा झुका बेकार घेतला. काऊन? तो जसा दंडीला नाही का
मनी राहते तसा झुक्का भेटते ते ती नव्हताना घेशील बरं माझ्यासाठी घेऊन ठेवशील एक आणशील बरं तसा झुक्का ते ती नव्हताना मनीवाला तोच चांगला होते साड्या उसुड्या नाही का फसत नाही हे असे मंदी नाही का साड्या जातात हे असं झुक्का बेकार होय ह्यावाला पण मी म्हणलं पाहिजे आपल्याजवळ नाही आहे तर म्हणून घेतलं हो रुद्रांची बाटलचं झाकण गेला ना कामातून गेला तर घेतलं मी त्याच्यासाठी ते बाटल भार्गवीसाठी पाय ना किती घेतलं ना भार्गवीना मटकीना तरी चप्पल पाहिजे तर टप्पल पाहिजे करत होती आता हो गॅदरिंगले घालेल नाही का ते का म्हणतात त्याला बट्स म्हणतात का म्हणतात हा हो काहीतरी म्हणतात ना पहिले खूप बच लावत होते वेणी लावत होते ना वेणीवरही असे वेणीवरही लावत असे लांब वेणीवर बी लावत होते असे लावत होते सगळं आता मार्केटकडून आलो आणि यांना जायचं होतं गावाला म्हणून मग काय पटकन काहीतरी बनवायलाच पाहिजे म्हणून मग मी लौकीचे वडे बनवायला घेतलं लौकी पण होती माझ्याकडे आणि असं पण मी लौकीचे वडे ह्या सीझनचे खाल्लेच नव्हते अजिबात तर त्यांच्यासोबत आपले पण वडे खाऊन होतात म्हणून मग वडे किसायला घेतलं तर मायाला म्हटलं पटपट लौकी किसून घे मग आपण पटकन वडे बनवूया मी इकडे कांदे मिरच्या जे काही लागतात ते साहित्य मी तयार करून ठेवते म्हणजे कसं झटपट होतील शेंगा बी इकडे स्वस्ते केव्हा होतील बाबा वाटाण्याचे खूपच महाग आहे तिथं वाटाण्याचे 50 रुपयाचे अर्धा किलो तरी अजूनही महागच आहे इथं माझी आईले दाखव तिले बी दाखव सबले दाखव तो परत जाम झालाय आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्याकडची भाषा कशी आहे ते ऐकायला मिळेल आमच्याकडची विदर्भातली भाषा आहे ही तर ऐका आणि आनंद घ्या तर बघा इथे लौकी पण किसून झाली लौकी किसून झाल्यानंतर लौकीला बराच असा पाणी सुटतो तर तो पाणी पिळून घ्यायचं आपण पाणी फेकू शकतो किंवा आपण पाणी ज्यूस म्हणून पिऊ शकतो मी तर फेकत नाही पिऊन घेते जर असं पिऊ नाही वाटलं तर आपण साखर वगैरे टाकायचं आणि पिऊन घ्यायचं छान वाटते आणि आपल्या हेल्थसाठी चांगलं असते लौकीचं ज्यूस वगैरे असं पण तर बघितलं तर शहरातील लोक लौकीचं ज्यूस म्हणून करतात आपण लौकी किसलेला पिळलेला पाणी फेकून देतो तर ते अजिबात फेकायचं नाही पिऊन घ्यायचं हेल्दी असतो जर पिऊ नाही वाटला तर त्याच्यात थोडंसं साखर टाकायची थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि पिऊन घ्यायचं खूप छान वाटते नक्की ट्राय करून बघा आणि लौकीच्या किसामध्ये कांदे कोथिंबीर कढीपत्ता हिरव्या मिरच्या जास्त प्रमाणामध्ये मस्तपैकी टाकलेला आहे तिखट मीठ हळद आणि जिरे थोडासा तीळ ओवा हे टाकायचं आणि थोडासा गव्हाचं पीठ आणि थोडासा तांदळाचं पीठ जर कोणी तांदळाचंच पीठ टाकतात गव्हाचं नाही टाकत पण दोन्ही पीठ टाकायचं समप्रमाणामध्ये खूप छान लागतात वडे आणि चांगलं असं मळून घ्यायचं जर आपण लौकी किसलेलं पाणी काढलं नाही ना तर त्याच्यामध्ये बराच असं पीठ टाकावं लागतो आणि मग ते पातळ होतो म्हणून लौकी इथे पिळायची गरज असते म्हणजे लौकीचा किस पिळायची गरज असते हे बघा अशा पद्धतीने पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं मळून घ्यायचं आणि थोडासा गोळा करून ठेवायचा मग तो म्हणाल तर कुठून आणून देईल मी इतका महाग आहे ते वटाणे तर थोडेसे दाणे खाऊन घे मग आणून कसे करतात अरे घरी बी तसेच खातात तरी असे कोटी गावाला गेले तर असं वाटते का येले घरी भेटते का नाही भेटे असेच करतात नाही एवढ्या दायले लोक लेकरं आहेत हे लोकांच्या घरी एवढा भेटे बी नाही लेकरायले ना कोणाले खातात तरी एक एक टोस्टच्या पुडा एक एक बिस्किटच्या पुडा ना सगळ्याच वस्तू खातात तरी हो ना संत्रे ना संत्रे एक एक 2-2 किलो उडवतात बाबा तरी कोटी गेला तरी तसेच करतात नवीन लोकांना का माहित आहे येले भेटते का नाही भेटे खूपच आहेत हो तोंडात नाही जात नाही तर का लेकरा खातात म्हणून माणूस आपण खाय नाही आणि छान असे पातळ पातळ लौकीचे वडे थापून घ्यायचे लौकीचे वड्यांमध्ये थोडासा तेल असतो तर काळजी घ्यायची जास्त तेल वड्यांमध्ये राहिलं नाही पाहिजे तर एखादा प्लास्टिक घ्यायचा किंवा हातावर पण आपण पातळ पातळ वडे थापून घेऊ शकतो तेलसुद्धा गरम झालेलं आहे
जेवूच नको, भात तरी खाल्लास तू बी. पिवळे पिवळे दिसतात. कपडे वारले असतील ताण ना, मग लागेल तर तयारी करा, कारण बस बी भेटत नाही. अजून कुठं चाललं तर गावाला चालले आताच? हो, शाळा आहे ना तिची. नाही बी बंद कर. तुमचं घामात चिरचिरी दिसते. मी मग नसे ना, घाम नाही आला चेहऱ्याला. असा पूर्ण ते काय म्हणते, हे काय म्हणते, तो चमडी काढासारखं काय लागतं, तो लावले तसं दिसते. हा कर बनता. टोटल आमची नाही, ते यायची खुर्ची आहे, दुसऱ्याची खुर्ची आहे. चल ठेव भार्गवी, जागा नाही का खुर्ची नाही का आपल्या घरी. ए भार्गवी, तिकडे काऊन जातस, चल इकडे. अर्धे वडे बनवले, खायला घेतलं यांनी आणि तयारी करून म्हणून तयारी करायला गेले, पण रुद्रांशने त्यांना काही जाऊ दिलं नाही अजिबात, आणि कसंच तरी करायला लागला तो. तर मग त्यांनी कॅन्सल केलं तयारी आणि सकाळच्या बसने ते जाणार आहेत. मग मी वडे बनवता बनवता तसंच फ्रीजमध्ये ठेवला. आणि ह्या 3 मुलं असतील ना, तर ह्या 3 मुलांना सांभाळणं खूप कठीण काम आहे बाबा. एकदम विचित्र आहेत हे 3ही मुलं राहिले तर. आणि भार्गवी आहे ना, ती तर माझ्या आईच्याच अंगावर असते सारखी. मी पण एवढी नाही राहिली असेल, एवढी असते बाबा. असं मला कधी कधी वाटते की माझ्या आईला किती दुखणं भरत असेल. आणि माझ्या आईसोबत एवढीच रागासुद्धा भरते, चटकन राग येते तिला कुठल्या गोष्टीचा आणि पटकन अशी मिक्स होते. अशी आहे आमची भार्गवी. आजच्या व्हिडिओमध्ये मी ना जसं आहे तसंच दाखवण्याचा प्रयत्न केला, अजिबात जास्त काही काटपीट केलेलं नाही आहे. जशी आमची भाषा आहे तसंच दाखवण्याचा प्रयत्न केला. अन्न पाहिजे. दे दुपारच्या टायमाला खाऊन पिऊन झाला आणि खूप जास्त ओरडत होते. मग यांना झोपायला लावली. तर घरी पण अशीच परिस्थिती असते, एकीकडून असते एक तिकडून असते. संध्याकाळच्या जेवणामध्ये मी मेथी, बटाटा आणि तुरीचे दाणे टाकून भाजी केली आणि खूप छान वाटते. अशा पद्धतीची भाजी नक्की करून बघा. आमच्याकडे ना कुठल्याही भाज्या असतील तर एकदम सेपरेट अशा भाज्या नाही करत, काही दाणे वगैरे टाकतात आणि भाज्या खूप छान वाटतात. भाज्यांची चव दुप्पट वाढते. आईने तर बराच असा खाऊ आणला होता. संक्रांत आहे समोर, तर मुरमुऱ्याचे लाडू, चिवडा, सेव आणला होता. पहिले पैसे दे म्हणते, मग गावाला जा म्हणते. आता गावाला जावाचा रिश्वत मागते. अय हिरो, तू जवान होशील तर मग आईला देशील पैसे असाच. तुला मागत होतो म्हणशील, लहान होतो तर आता धरव म्हणशील तो. रुद्रांजी म्हणते बड़ा होऊंगा, बहुत सारे पैसे कमाऊंगा म्हणते. तेरे के लिए सोना खरीद के दूंगा, साड़ी खरीद के दूंगा, बांगडी खरीद के दूंगा म्हणते. मग तो नोट फाटलाय, तो 2 तुकडे करल. बसवाल्या जोड देशील, ते कपडे घेऊन देशील. हा म्हणते हां, पैसे देशील आईले पहिले, मग त्याच पैसे घेऊन दे कपडे. दिवाळीत कपडे. हो, हिरोईन कशी डुलते, आताच फुगली होती फुगाबाई. पाणी भरलीस काय? पाणी भरलं. चप्पल पहिना जा, सँडल धरलं नवीन.
शुक्रवारी सकाळच्या बसने गेले हे आणि आई उशिरा जाणार होती कारण आईचा माहेर आईच्या बहिणी ह्या जवळपास ह्याच एरियामध्ये आहेत, तर त्यांना भेटायला जाणार आहे आई आणि 2-3 दिवसांनी उशिरा जाणार आहे. तर हे निघाले गावी जायला. आता 10:30ची तिची व्हॅन असते, तिला पण व्हॅनच आहे, लांब आहे गाडी, म्हणजे शाळा म्हणून गाडीच लावलेली आहे, तर व्हॅन पण भेटली पाहिजे. आणि आता सकाळच्या वेळेला जास्त गाड्या असतात तर मिळून जातात. तर हे शाळेत पण जाणार आहे. नंतर इकडून जाऊन इथूनच चपात्या घेऊन गेली. घरी गेल्या गेल्या चपात्या बनवायला पण टाईम लागेल ना, म्हणून इथूनच चपात्या घेऊन गेली. भाजी तर बनलेलीच असेल कारण भात ना भाजी तर आमच्याकडे कंपल्सरी बनतेच, पण चपात्या नाही बनत, म्हणून इथूनच घेऊन गेली. आणि हे निघाले जायला. तर ना भार्गवी रागा भरली होती आई येत नाही म्हणून. भार्गवीचं असंच असते, भार्गवी जास्त माझ्या आईच्या अंगावरची आहे ना, तर भार्गवी खूप जास्त रागवते, बोलते. माझ्या आईसोबतच जास्त ती मिळलेली आहे. तो दुपट्टा घोरते. 5 तारखेला टिटूच्या किती वर्षाच्या होईल? 4 वर्षाच्या. काल उतरलून त्यातीच थांबतात बस. ते कडुलिंबाच्या झाड आहे ना तिकडे, तेथीच थांबतात बसा. सकाळचे बसा कसे जास्त गर्दी नाही राहत, पटकन सुटतात. त्या कडुलिंबाच्या झाडावरच जाल. पहिली बस भेटेल, पहिली दुसरी. बाय टिटू, बाय बाय. फुगली मंदा, बाय. हाँ हाँ हो.